आज महाराष्ट्र राज्यातील आदिवासी समाज जो आहे तो विविध पातळ्यांवर अडवला जातो आहे, त्याचं शोषण होतं आहे. आमचे जल, जंगल आणि जमीन हे सर्व या राज्यातील भ्रष्टाचारी राजकीय नेते आणि ब्युरोक्रॅट म्हणजेच प्रशासन, शासन आणि प्रशासन यांच्या संगनमताने आदिवासींच्या जमिनी लुटल्या, आदिवासींच्या पाणी लुटलं, आदिवासींचं जंगल लुटलं. हे तर पुरेसं झालं नाही, म्हणून आदिवासींना आरक्षणाच्या निमित्ताने मिळालेले जे काही लाभ होते शिक्षण, रोजगाराचे, ते देखील 50%च्या वरती बोगसांनी खोट्या प्रमाणपत्र मिळून, मग ते जात प्रमाणपत्र असेल, जात वैधता प्रमाणपत्र असेल, आदिवासींचा 50% लाभ वर्षानुवर्ष म्हणजे 80 वर्ष झालं आज घेत आहेत. 80 वर्ष बोगस आदिवासी ही फ्रेज या राज्याला माहीत आहे. हे माहीत असूनही हे सर्व जे चाललेलं असेल तर हे शासन आणि प्रशासन यांच्या संगनमतानेच चाललेलं आहे. आदिवासी वारंवार आंदोलनं करतो आहे, उपोषणं करतो आहे, विविध न्यायालयीन लढाया लढतो आहे, पण आजही आदिवासींना त्यांचा हवा असलेला न्याय काय मिळालेला नाही आहे. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर कास्ट व्हॅलिडिटी जे आहे तर ते 2014 साली मी माननीय उच्च न्यायालयात मागणी केल्याप्रमाणे ह्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची सुधारणा झाली पाहिजे. बोगसांना इथून जात वैधता मिळाली नाही पाहिजे. याच्यासाठी जस्टिस हरदास कमिटी इस्टॅब्लिश करण्यात आली. त्यानुसार अहवाल झाला, विविध शासन निर्णय 2014ला निर्गमित झाले. मागील 12 वर्षाच्या कालावधीत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणं अपेक्षित होतं. ती आजही झालेलं नाही आहे. सगळं डॉक्युमेंटेशन करायला सांगितलं होतं, सर्व प्रक्रिया ऑनलाईन करायला सांगितले होते, ट्रान्सपरन्सी त्यामध्ये ठेवायला सांगितले होते. आज जसं उदाहरण म्हणले, हे पहिला इन्सिडन्स नाही आहे की जिथे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे कोणी कर्मचारी असतील, अधिकारी असतील जे अँटी करप्शननी ट्रॅप केलेले आहेत. हे वर्षानुवर्षे इथं चालू आहे. जसं की वसू पाटील नावाचे एक वरिष्ठ अधिकारी किंवा सहआयुक्त या आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेत औरंगाबादला ज्यावेळेस ते होते तर त्यावेळेस त्यांनी 3 महिन्याच्या कालावधीत जवळपास 5,000 बोगस लोकांना व्हॅलिडिटी दिल्या. हे प्रकरण आजही न्यायप्रविष्ट आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात या प्रशासनाच्या मदतीनेच आदिवासी होण्याचा चंग चाललेला आहे. यांना भारतीय राज्यघटनेने मान्य केलेली ज्या परंपरा आहेत, आदिवासींच्या प्रथा आहेत, कॉन्स्टिट्यूशनल राईट्स आहेत, ते मान्य नाही आहे. आदिवासी होण्याची घाई झालेली आहे आणि प्रत्येकाला आदिवासी व्हायचं आहे. ते करत असताना न्यायालयाच्या मदतीने काही चालू आहे, काही प्रशासनाच्या मदतीने चालू आहे. आणि अलीकडेच राज्य शासनाने नवीन एक निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय असा आहे की आत्तापर्यंत उदाहरण घ्यायचं झालं तर जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने एकदा इनव्हॅलिड केलं तर तो उच्च न्यायालयात जात असे, तिथं ते वर्षानुवर्ष प्रलंबित राहत असे आणि संबंधित व्यक्ती आदिवासी म्हणून फायदा घेत असे. आता राज्य शासनाने त्याच्यामध्ये एक अजून ॲडिशन केलं आहे की ज्याच्यामध्ये आधी विभागीय कमिटीकडे जावं लागेल, तुम्हाला विभागीय आयुक्तांच्या प्राधिकरणाकडे जावं लागेल आणि त्याच्यानंतर उच्च न्यायालयात जाता येईल. म्हणजे जो महसूलचा अधिकारी कास्ट सर्टिफिकेट देतो आहे त्याच्यावर चेक ठेवायचा, म्हणून आपण कास्ट व्हॅलिडिटी कमिट्या केल्या. आणि त्या कास्ट व्हॅलिडिटी कमिट्याने जरी फेटाळलं एखादं प्रकरण तर परत महसूलवाल्याकडेच जाणार आहे. तो कोणत्या आधारे त्याला योग्य प्रकारे न्याय देईल हे तुम्हीच सांगा. महसूलवाला कधीही महसूलच्या विरोधात जाणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की महसूलकडे आधीच इतक्या प्रशासकीय बोजा आहे त्यांच्यावर की ते किती या गोष्टीला न्याय देणार आहेत. तर आमची याद्वारे अशी मागणी आहे की जसं कास्ट स्क्रुटनी कमिटी इस्टॅब्लिश झाली होती माधुरी पाटील वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या अनुषंगाने, तेच अधोरेखित करणारं हे प्राधिकरण असावं ज्याच्यामध्ये महसूल बरोबरच आदिवासी विभागाचं आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था तसेच बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था यांचे एक प्रतिनिधी ठेवावेत.
तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये अँथ्रोपॉलॉजी जो आहे त्याचा मानववंशशास्त्रज्ञाचा देखील समावेश असावा, म्हणजे ते योग्य प्रकारे झाले की नाही ते ठरवता येईल. अन्यथा ते फक्त कागदपत्रे पाहून व्हॅलिडिटी वाटले जातील आणि जो काही 1971पासून आज बोगसांचे जे काही प्रमाण वाढलेलं आहे, मग ते शैक्षणिक बाबतीत असू दे किंवा नोकऱ्यांच्या बाबतीत असू दे. आता 1995पर्यंत तर जवळपास 1.25 लाख आदिवासी बोगस होते. आता ती पिढी गेली आहे, पण आजही आरक्षणाचे लाभ मेडिकल इन्स्टिट्यूट असू दे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असू दे किंवा नोकऱ्या असू दे, आज बोगस आदिवासी इतका निर्डावलेला आहे की त्याला खऱ्या आदिवासी आजही डोंगरदऱ्यात राहिलेला आहे आणि बोगसांना आयतं आपल्या पोटापाण्याची संधी झालेली आहे. आता हे उन्हाळ्यांसारखे काही उदाहरणं आहेत की 2 लाख 5 लाखात जर व्हॅलिडिटी मिळत असेल तर आयुष्याचं कल्याण होत आहे. लोकांनी म्हणजे वसू पाटीलचं प्रकरण ज्यावेळेस आम्ही काढलं होतं तर त्या 3 महिन्याच्या काळात 2010च्या सुमारासची ही केस होती. 2010च्या सुमारास त्यांनी 3 महिन्यात जवळपास 100 कोटी रुपये खाल्ले, बोगस लोकांकडून कलेक्ट केले. असं शासकीय जी कमिटी होती त्यांनीच सिद्ध केलं, ज्याच्यामध्ये शासकीय अधिकारी TRTIचे आयुक्त होते किंवा इतर मंडळी होती. त्यांनी जो अहवाल शासनाला सादर केला त्याच्यामध्ये 3 महिन्यात 100 कोटी म्हणजे हा केवढा मोठा घोटाळ्यांचा सगळा आनंद या राज्यात वर्षानुवर्ष सुरू आहे. असं वाटतं का की पहिल्यासारखा आदिवासी समाजाचा धाक या आदिवासी समाज विकास विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर नाही? आदिवासी समाजाचा धाक हा कधीच नव्हता. आदिवासी हा कायम गोरगरीब, दुर्लक्षित, अशिक्षित असा आहे. याचा सामूहिकपणे सगळ्यांनी मिळून संगनमताने फायदा घेतला. पण डॉक्टर गोविंद गारे असतील किंवा त्या पिढीतली जी मंडळी होती त्यांनी आदिवासींच्या हितासाठी वर्षानुवर्ष वाहून घेऊन आदिवासींची लढाई लढलेली आहे. आज आदिवासी सुशिक्षित झाला आहे, त्याला आपले हक्क व अधिकार कळत आहेत. त्यांनी आता पुढच्या पिढ्यांचं जर तुमचं भलं करायचं असेल तर प्रत्येक सुशिक्षित नागरिकाने ही लढाई लढली पाहिजेत. कारण मागच्या ज्या काही लढाया असतील वर्षानुवर्षाच्या तर त्या तर डॉक्टर गोविंद गारे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थाच लढत होती. आज तिथली ती मंडळी गेलेली आहेत आणि आज सगळे चोर आलेले आहेत. आता त्या चोरांना जर वटणीवर आणायचं असेल तर मी आता 2010ला जसं केलं की मागचे 15 वर्ष कंटिन्युअसली यांच्या बरोबर बसून, यांच्या उरावर बसून आपल्या समाजाच्या काय फायद्याचं हिताचं आहे आणि काय शासन निर्णय, काय घटनात्मक तरतुदी आहे या समजून घेऊन त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होती का नाही होते हे काटेकोरपणे तपासलं पाहिजे आणि वारंवार प्रश्न विचारत राहिला पाहिजे. तर समाजाचा दबाव या सर्वांवर निर्माण होईल. अन्यथा आदिवासी समाजाला न्याय देणारं कोणीही नाही. मग ते शासनात असू दे, प्रशासनात असू दे, आपल्या लढाया शेवटी आपल्यालाच लढावं लागेल. त्याच्यासाठी परग्रहावरून कुणी येणार नाही. काय आव्हान कराल तुम्ही आदिवासी समाजाला जेणेकरून ते देखील अशा ज्या चुकीच्या गोष्टी होत आहेत समाजामध्ये त्या बाबतीत जागरूक राहतील? आज आदिवासी समाजाने सर्वात महत्त्वाचं काय केलं पाहिजे तर आज हायटेक जग आहे, तंत्रज्ञान झपाट्याने बदललेलं आहे. आज कम्युनिकेशनच्या इतक्या सोयीसुविधा झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने आदिवासी समाजाने समन्वय साधला पाहिजे. आज जेनझीचं जग आहे, आता ते प्रश्न विचारू लागले. असेच जेनझी आदिवासी समाजातही निर्माण व्हावेत. पण हे करत असताना आदिवासी समाज हा विखुरलेला समाज आहे. तो विविध जमातींमध्ये विखुरलेला आहे. भले 47 जमाती असू दे किंवा 14 जिल्ह्यामधले काही तालुके असतील त्याच्यामध्ये विखुरलेला असताना पुण्यातल्या मंडळींनी मुंबईच्या मंडळींशी, नागपूरच्या मंडळींशी, नंदुरबारच्या मंडळींशी, नाशिकच्या मंडळींशी हा समन्वय साधून दूरदृष्टीने दूरगामी परिणाम करणारे समन्वय साधला पाहिजे. अन्यथा प्रत्येकाला आज असं वाटतं आहे की मी आज जाऊन 2 बातम्या दिल्या, 2 बाईट दिले की सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडू शकेल.
तर तसं कधीच होणार नाही आहे. काळाच्या ओघात संघर्ष जो आहे तो 3 पातळ्यांवर आपल्याला करावा लागणार आहे. पहिला संघर्ष जो असेल तर तो राजकीय संघर्ष करावा लागेल. दुसरा संघर्ष जो असेल तर तो न्यायालयीन करावा लागेल. आणि तिसरा संघर्ष जो आहे तर तो रस्त्यावरचा संघर्ष आहे. या तिन्ही पातळ्यांवरचा संघर्ष आदिवासी समाज जितक्या जोरदारपणे, एकत्रितपणे, संघटितपणे आणि विचारवंतांना किंवा चांगल्या मंडळींना बरोबर ठेवून करेल तरच तुम्हाला न्याय मिळू शकेल. अन्यथा कधीच न्याय मिळू शकणार नाही. कारण काय आहे, आजचं जग जे आहे ते इतकं आव्हानात्मक झालेलं आहे की पैसा हा फक्त कागदोपत्री नावापुरताच राहिलेला आहे. जमिनीवर कुठेही ते कायदे आदिवासींच्या भल्यासाठी केलेले फॉरेस्ट ॲक्ट असेल किंवा पैसा ॲक्ट असेल किंवा महसूलचे ॲक्ट असतील त्याची अंमलबजावणी 0% आहे. महसूलवाल्यांना महसूलचे कायदे लावायचे आहेत, फॉरेस्टवाल्यांना फॉरेस्टचे कायदे लावायचे आहेत, पण पैसा कायदा कोणी समजून घ्यायला तयार नाही आणि त्याच्या अनुषंगाने बदल करायला तर बिलकुल तयार नाही. ही शोकांतिका आहे. आज तुम्हाला असं वाटतं की जे झेंजी आहे त्यांना अशा प्रकारची जनजागृती करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करायला हव्या? कार्यशाळा नक्कीच आयोजित करायला पाहिजेत. कारण काय आहे, हा जो विषय आहे हा लार्जर पब्लिक इंटरेस्टचा विषय आहे आणि दररोजच्या लढाईचा विषय आहे. ही समस्या जी आहे आता 80 वर्ष झालं बोगस लोक आदिवासी म्हणून लाभ घेत आहेत, तर ते काय 8 दिवसात जाणारे नाही आहेत. कारण त्यांना तुमच्यापेक्षा कायदा जास्त कळतो आहे. ते फायनान्शियली स्टेबल आहेत, त्यांच्याकडे तुमच्यापेक्षा अमाप संपत्ती आहे. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर इथे 1952च्या आसपास एक XYZ या कॅम्पामध्ये MD डॉक्टर झाला. त्याच्या घरात आज 6 डॉक्टर आहेत, मिसेस डॉक्टर आहेत. असे 6 डॉक्टर एका घरात असतील, त्यांचे हॉस्पिटल असतील, अनेक नामवंत शैक्षणिक संस्थांशी ते जोडलेले आहेत. अशी जर मंडळी इनव्हॅलिड होणं जरी झाली तर त्यांना काय फरक पडणार आहे? करोडो रुपये कमवून झालेले आहेत, ते परत 5 लाख 10 लाख व्हॅलिडिटीसाठी देतील आणि आपलं पुढच्या पिढीचं भलं करून घेतील. तर ते साध्य काय न होणार. याच्यासाठी कंटिन्युअस एफर्ट हॅज टू बी देअर. समाजाने जो खरा आदिवासी आहे त्याने काळाच्या ओघात खोट्यांच्या समोर उभं राहिलं पाहिजे आणि प्रत्येक पातळीवर, म्हणजे आदिवासी संशोधन संस्थाच नाही तर कोर्टात लढलं पाहिजे, रस्त्यावर लढलं पाहिजे. आणि आपले 25+4 जे आमदार खासदार आहेत त्यांना बरोबर घेऊन लढलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की काय आपण जे आज आरक्षणाचे लाभ घेतो आहे ते आदिवासी म्हणून घेतो आहे, त्यातला बोगस तर एकही नाही आहे, तरी घेतो ना तो लाभ. तर त्यांची पण जबाबदारी आहे की समाज वाऱ्यावर आहे तर त्याच्या न्यायासाठी संघर्ष करणं. ठीक आहे.